शिरपूर तालुक्यातील टिटवापाणी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजा अर्थात कॅनाबिसची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आणलाय। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 480 किलो कॅनाबिस अर्थात गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त केला असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 24 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 13 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे प्रभारी अधिकारी शिरपूर शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टिटवापाणी परिसरात कारवाई करण्यात आली। वन विभागाच्या जमिनीवर इसम मदन भरतसिंग पावरा राहणार टिटवापाणी पोस्ट चिलारे तालुका शिरपूर आणि अमित थावऱ्या पावरा राहणार चिंतोर तालुका शिरपूर यांनी वन जमिनीवर गांजाची लागवड केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। पोलिसांनी 2 शासकीय पंच, वजन काटाधारक, फोटोग्राफर आणि राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून कारवाई केली। या कारवाईमध्ये 300 किलो कॅनाबिस सदृश अंमली पदार्थांची किंमत 15 लाख रुपये तर 180 किलो कॅनाबिस सदृश अंमली पदार्थांची किंमत 9 लाख रुपये असा एकूण 24 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये 233/2026 अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत कलम 8 क 20 अ 28 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी केली। कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस कर्मचारी मनोज कचरे, मिलिंद पवार, संजय चव्हाण, सागर ठाकूर, संतोष पाटील, संदीप ठाकरे, कैलास कोळी, दिनेश सोनवणे, योगेश मोरे, विजय दिवरे, सुनील पवार, बाळा पुरोहित, धनराज गोपाळ, अल्ताफ मिर्झा आणि इसरार फारुकी यांचा सहभाग होता। गांजाची बेकायदेशीर शेती करणाऱ्यांविरोधात शिरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।